मंडळी नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत, परंतु फक्त ठराविक महिला भगिनींनाच सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत. आता या ठराविक महिलांमध्ये आपला नंबर लागणार का याची माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मिळेलच. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीसुद्धा सप्टेंबरचा हप्ता अजूनपर्यंत दिलेला नाही आहे. त्यामुळे महिला भगिनींच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु महत्त्वाची बातमी अशी आहे की फक्त काही महिलांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहेत. आता हा नक्कीच यामुळे सर्वसकट सर्व महिलांना हप्ता मिळणार नाहीये हे स्पष्ट झालेलं असून ज्या महिला निकषात बसतात अशाच महिला भगिनींना योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जाणार आहेत. सध्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू आहे. यातील अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYC करणे अनिवार्य केले आहे. KYC केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर आपण KYC केलेली नसेल तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. यासाठी 2 महिन्यांची मुदत दिलेली असून आपणही या कालावधीतच KYC पूर्ण करायचं आहे, जेणेकरून तुमचे पुढचे हप्ते सुरू राहतील. त्यामुळे निकषात बसणाऱ्या आणि KYC केलेल्या महिला भगिनींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे सर्व महिला भगिनींनी लक्षात ठेवायचं आहे. आता या योजनेत पती आणि वडिलांची सुद्धा KYC करावी लागणार आहे. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न तपासण्यासाठी ही KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असणे गरजेचे आहे. जर तुमचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि याचसाठी लाडकी बहीण योजनेत KYC केले जाणार आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओतून आपल्या लक्षात आलं असेल की सप्टेंबरचा हप्ता कोणकोणत्या महिला भगिनींना मिळणार. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांची KYC अपूर्ण असेल तर ती KYC त्या पूर्ण करतील आणि त्यांचा या योजनेचा लाभ हा पुढे चालू राहील. त्यांचा हप्ता बंद होणार नाही. धन्यवाद.